ओंकारने आता त्याच्या विवेचनामध्ये निवड समितीचा उल्लेख केला की चतुरंगची जी पद्धत आहे गेली अनेक वर्ष की प्रत्येक वर्षी वेगवेगळी निवड समिती निवडायची आणि त्या निवड समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून त्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला द्यायचा ते ठरतं. त्याच्यामध्ये चतुरंगचा कोणताही हस्तक्षेप नाही. याच्याबद्दल कालच विद्याकाकांनी मला एक गोष्ट सांगितली ती तुमच्या कानावर घालतो की जी त्या चतुरंगच्या या निवड समितीची पारदर्शकता दाखवते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1991 साली जेव्हा ही पद्धत सुरू झाली त्यावेळेला ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले हे त्या निवड समितीमध्ये होते आणि पहिल्या वर्षाची निवड झाल्यानंतर चतुरंगला असं वाटत होतं की आता 4-5 वर्ष तरी हीच एक निवड समिती कार्यरत राहील, म्हणजे दरवर्षी नवीन नवीन निवड समितीचे सदस्य शोधायला नकोत. पण त्यावेळेला आग्रहाने समितीत काम करत असून सुद्धा विद्याधर अण्णांनी सांगितलं की आता निवड समितीचं कार्य ह्या वर्षीचं संपलंय, ह्याच्यानंतर ही निवड समिती बरखास्त करा, पुढच्या वर्षी निवड समिती नवीन निवडा, असा आग्रहपूर्वक निवड समितीत असलेल्याच गोखले अण्णांनी सांगितलं. आणि ती त्यांची आज्ञा प्रमाण मानून तेव्हापासून प्रत्येक वर्षी नवीन निवड समिती अर्थात मागच्या निवड समितीतले 2-3 सदस्य काही पुन्हा या निवड समितीमध्ये येऊ शकतात, परंतु एकच निवड समिती गेली अनेक वर्ष चालले. अशा प्रकारचं कार्य न होता प्रत्येक वर्षी नवीन निवड समिती हे कार्य करत असते. 7 सदस्यांच्या निवड समितीपैकी 5 निवड समितीचे सदस्य आज आपल्या समोर आहेत. श्री विवेक सावंत आणि डॉक्टर धनश्रीताई लेले हे अन्य 2 सदस्य आज त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे इथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचाही उल्लेख या निमित्ताने करतो. आणि ह्या सगळ्याच्या मागे निवड समितीचा विचार काय असतो, ह्या अशा प्रकारच्या एखाद्या जीवनगौरव पुरस्काराची निवड करताना तो विचार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो निवड समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे यांना. आजच्या या जीवन गौरव प्रदान सोहळ्यासाठी मुद्दाम आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिक्षण व्यवस्थापन, आयुर्वेद अशा अनेक विषयांमधले अत्यंत नावाजलेले तज्ज्ञ डॉक्टर भूषण पटवर्धनजी, निवड समितीतील सर्व सन्माननीय श्रीमान नवीन काळेजी, सागर देशपांडेजी, दीपक करंजीकरजी, त्याचबरोबर महेश दाबकजी, अशोकरावांबद्दल या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठेजी आणि अशोकरावांच्या वतीने हा पुरस्कार घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आशिष मोडक, अर्चना मोडक भिडे, स्मिता मोडक, अशोकरावांच्या स्नुषा आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या जीवन गौरव पुरस्कार निवड समितीची कार्यपद्धती, प्रक्रिया याविषयी आपल्याला सांगितलं गेलंच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून मी या समितीत एक कार्यकर्ता या भावनेने काम करत असताना अनुभव असा आहे की इतकी मातबर तोलामोलाच्या अशा माणसांची नावं समितीपुढे येतात की फार प्रदीर्घ अशी चर्चाच करावी लागत नाही. कारण विवक्षित असं क्षेत्र असतं, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, आणि जी नावं समोर येतात ती खरोखरच अतिशय मातबर असतात आणि त्यामुळे सहमतीने निर्णय करणं सोपंही जातं. अशाच प्रक्रियेतून डॉक्टर अशोक गजानन मोडक यांची यावर्षीच्या शिक्षण क्षेत्रातल्या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली गेली. एक प्रकारे हा जीवन गौरव पुरस्कार आणि जी मोठी मोठी नावं आपण बघितलीत की ज्यांना हा आतापर्यंत दिला गेला आणि ती केवळ शैक्षणिक क्षेत्रातलीच आहेत असं नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली देखील आहेत. त्या सगळ्या नावांवर नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा त्यांच्या जीवनदृष्टीचाही गौरव आहे आणि जीवन कार्याचा देखील सन्मान आहे. आणि त्यामुळे ज्यांची जीवनदृष्टी, ज्यांचं जीवन कार्य, त्याच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे, अलौकिकतेमुळे, असाधारणतेमुळे आपल्या लक्षात राहतं, समाजासमोर येतं, अशा सगळ्यांना एक प्रकारची ही मानवंदना आहे.
डॉक्टर अशोक मोडक यांचं नाव ज्यावेळी चर्चेत आलं त्यावेळी त्यांच्या 3 पैलूंची विशेष नोंद निवड समितीने घेतली. त्यातला एक भाग असा की ते एक कार्यकर्ते विचारवंत आहेत. सामान्यतः समाजामध्ये अशी एक दुफळी दिसते की काही जण फक्त विचार करतात, काही जण कार्य करतात. कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण विचार करू शकत नाही, हे खरं नाही पण असं वाटतं. किंवा कधी कधी विचारवंतांनाच असं वाटतं की हा तर कार्यकर्ता आहे, तो काय विचार करणार. पण कार्यकर्ता देखील कसा विचारशील असू शकतो आणि कशा पद्धतीने अतिशय मूलभूत असा विचार करू शकतो याचा वस्तुपाठ डॉक्टर अशोकराव मोडकांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घालून दिला. आणि त्यामुळे ते कार्यकर्ते चिंतक आहेत आणि चिंतनशील कार्यकर्ते देखील आहेत. माझं भाग्य की त्यांच्याबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करण्याचा योग मला मिळाला. आणि मी बघितलं की ज्या पद्धतीने धारावी सारख्या झोपडपट्टीतल्या एका कार्यकर्त्याच्या जेमतेम 10 बाय 10च्या घरामध्ये बसून ते विद्यार्थी परिषदेची बैठक ज्या लीलया पद्धतीने चालवत, तितक्याच सहजतेने ते सेंट पीटर्सबर्गच्या एखाद्या रशिया भारत संबंध विषयक तज्ज्ञाशी देखील चर्चा करत. त्यात कुठेही वेगळेपणा नव्हता. आणि ज्या पद्धतीने ते काळा चौकीच्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखाशी समरस व्हायचे, त्याच वृत्तीने ते जागतिक स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परिषदांमध्ये भारताची भूमिका तितक्याच ठामपणे मांडायलाही अत्यंत उत्सुकतेने सहभागी व्हायचे. दुसरं त्यांच्या जीवन कार्याचं वैशिष्ट्य जेही आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांची कथनी आणि त्यांची करणी याच्यामध्ये कधीही अंतर राहिलं नाही. ही ऑलवेज टॉक्ड व्हॉट ही वॉक्ड अँड ही ऑलवेज वॉक्ड व्हॉट ही टॉक्ड. सामान्यतः चिंतनशील व्यक्ती, समाजाला मार्गदर्शन करणारे, विचार मांडणारे हे बोलतात एक आणि करतात दुसरं असा समाजाचा अनुभव असतो. त्या अनुभवाला छेद देणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे डॉक्टर अशोक गजानन मोडक. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे खरं म्हणजे आपल्या समाज जीवनामध्ये आदर्श मानलं गेलेलं सूत्र आहे. पण आदर्श याचा अर्थ ते दुर्मिळ व्हावं असं नाही, पण दुर्दैवाने ते आता दुर्मिळ झालेलं आहे, दुष्प्राप्य झालेलं आहे. डॉक्टर अशोकरावांचं व्यक्तिमत्व, त्यांची राहणी, त्यांचा सामाजिक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी राजकारणात गेल्यानंतर सुद्धा हा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सिद्धांताला अनुसरून होता. म्हणजे या डोंबिवलीत ते राहायचे इथेच दादर सदनामध्ये, आणि ठाकुर्लीला ट्रेन पकडून 2nd क्लासमधून ते मुंबई विद्यापीठात जाण्याकरता कुर्ल्याला उतरायचे. मग विद्यापीठात शिकवण्याचं काम करायचे आणि तिथून पुढे विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात जायचे आणि संघटनेच्या बैठका घेऊन रात्री कधीतरी उशिरा पुन्हा दातार सदनामध्ये यायचे. पण या दिनक्रमात आणखी एक वैशिष्ट्य होतं की लोकलमध्ये जेव्हा केव्हा बसायला जागा मिळायची त्यावेळी मोडक सर आपल्या पिशवीतून त्यांची एक ठरलेली शबनम होती, त्यातनं वही पुस्तक काढायचे, नोट्स तरी घ्यायचे किंवा एखादा सुंदर लेख तरी त्यांच्या अत्यंत सुवाच्य अक्षरामध्ये लिहून हातावेगळा करायचे. ही किमया अशोकरावात जाणवत. दुसरी महत्वाची गोष्ट, खरं म्हणजे तिसरी, की त्यांच्या अकादमिक जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात असताना आणि नंतर राजकारणात गेल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असताना विविध विचारांच्या मंडळींशी अतिशय घनिष्ठ संबंध आला. पण ज्या वैचारिक धाटणीमध्ये डॉक्टर अशोकराव वाढले, मोठे झाले, त्या धाटणीचंही हे एक वैशिष्ट्य आहे की या धाटणीने कधीही वैचारिक अस्पृश्यतेला थारा दिला नाही. त्यामुळे विभिन्न विचाराचे, मग ते नरसय्या आडम गुरुजी असोत आमचे सोलापूरचे साम्यवादी विचाराचे अत्यंत परिश्रमी तपस्वी कार्यकर्ते, आमदार, किंवा रुईयामध्ये शिकवायला असलेले समाजवादी पक्षाचे सदानंद वरटी असो, किंवा वेगवेगळ्या कारणाने सुप्रसिद्ध झालेल्या पुष्पाताई भावे असो,
या सगळ्यांबरोबर अशोकरावांचं मैत्र होतं आणि या सगळ्यांना अशोकरावांच्या परिश्रमाबद्दल, अशोकरावांच्या विद्वत्तेबद्दल, अशोकरावांच्या समर्पणाबद्दल निरतिशय आदर होता. आणि त्यामुळे अशी वैशिष्ट्यपूर्णता ज्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसते त्या व्यक्तिमत्वाचा हा गौरव आहे. चतुरंग ही कार्यकर्त्यांनी चालवलेली संघटना आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी चालवलेल्या या संघटनेतून अशा पद्धतीचा एक पुरस्कार स्थापित झाला. आणि आज मला असं वाटतं की हा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याला दिलेला, कार्यासाठी दिलेला अशा प्रकारचा गौरव आहे. त्याचं खरोखरच एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. अशा या आपल्या सगळ्यांच्या प्रिय आणि आदरणीय डॉक्टर अशोकरावांना हा पुरस्कार दिला जात असताना त्या सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहण्याचं आणि त्या निवड समितीचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला मिळालं. मी चतुरंग विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो.